नमस्ते मुलांनो, ज्योतिष इझी लर्निंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मुलांनो, आज आपण पाहणार आहोत बर्ड्स. आणि बर्ड्स म्हणजे पक्षी मुलांनो. तर तुम्हाला मला काही सांगायचे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा मुलांनो. आणि व्हिडिओ पाहत असाल पण सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा मुलांनो. आणि तुम्ही व्हिडिओच्या पहिल्यांदा जे चित्र दाखवलं आहे सबस्क्राईबचं, ते सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, रेड अक्षरावर क्लिक करायचे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे. तर तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल मुलांनो आणि तुम्ही सर्व व्हिडिओज पाहू शकाल. तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया आपण आता बर्ड्स. तर बर्ड्सचं स्पेलिंग पाहूया पहिल्यांदा मुलांनो. सब्जेक्ट आहे आपला इंग्लिश. तर पाहिजे तुम्हाला. आता पाहूया बर्ड्सचं स्पेलिंग. BIRD बर्ड. बर्ड्स म्हणजे पक्षी मुलांनो. तर BIRD बर्ड. आणि एस लावतो आपण जास्त पक्षी असल्यानंतर. तर बर्ड्स म्हणजे पक्षी मुलांनो. चला तर मग आता आपण आपला पहिला पक्षी चित्रामधून पाहूया. पहा मुलांनो, हा कोणता पक्षी दिसतोय तुम्हाला? हा आहे विवर बर्ड. विवर बर्ड म्हणजे कोण मुलांनो? तर याला आपण मराठीत विणकर पक्षी बोलतो मुलांनो. तर हा आहे विवर बर्ड. पहा मुलांनो, येलो दिसणारा हा, पिवळा दिसणारा हा पक्षी आहे विवर बर्ड. विवर बर्ड. चला तर मग आता आपण स्पेलिंग पाहूया. पहा मुलांनो, स्पेलिंग काय आहे विवर बर्डची? तर थोडी मोठी आहे पण बर्डची तर तुम्हाला माहीत आहे. तर विवरची बोलायचे जास्त. चला तर मग बोलूया. WEAVER विवर. WEAVER विवर. WEAVER विवर. WEAVER विवर. WEAVER विवर. BIRD बर्ड. BIRD बर्ड. BIRD बर्ड. विवर बर्ड म्हणजे विणकर पक्षी मुलांनो. विवर बर्ड म्हणजे कोण? विणकर पक्षी. तर हा घरटं सुद्धा आपलं स्वतःच विणून बनवतो छानसं. आता आपण आपला पुढचा बर्ड्स पाहूया मुलांनो. पहा मुलांनो, कोणता पक्षी आहे हा? तर हा उंच पाय असणारा आणि काय मान सुद्धा याची उंच आहे. पहा हा कोण आहे? शहामृग आहे. आणि याला आपण इंग्लिशमध्ये ऑस्ट्रिच बोलतो मुलांनो. तर तुम्ही शहामृग तर ऐकलंय पण कदाचित ऑस्ट्रिच ऐकलं नसेल. तर काय आहे हा? ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच काय आहे मुलांनो? ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग. चला तर मग आपण आता स्पेलिंग पाहूया. पहा मुलांनो, स्पेलिंग काय आहे ऑस्ट्रिचची? OSTRICH. ऑस्ट्रिच. OSTRICH. ऑस्ट्रिच. OSTRICH. ऑस्ट्रिच. OSTRICH. ऑस्ट्रिच. OSTRICH. ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच म्हणजे काय मुलांनो? शहामृग. तर तुम्ही आता हा पक्षी पाहिलात मुलांनो. आता आपला नवीन बर्ड आपण चित्रा म्हणून पाहूया. पहा मुलांनो, कोणता हा बर्ड दिसतोय तुम्हाला? तर हा आहे डक. तर डक तर तुम्ही पाहिला आहे. तो आपल्याला दिसतो पाण्यामध्ये. कधी कधी आपण फिरायला गेल्यानंतर पाहतो डकला. तर हा आहे डक. डक बदक. डक बदक. चला तर मग आपण स्पेलिंग पाहूया. पहा मुलांनो, स्पेलिंग काय आहे डकची? अगदी सोपी आहे. DUCK डक. DUCK डक. DUCK डक. DUCK डक. डक म्हणजे बदक मुलांनो. तर आता आपण आपला पुढचा बर्ड चित्रामधून पाहूया. पहा मुलांनो, हा कोणता पक्षी दिसतोय तुम्हाला? तुम्ही पाहिलेत का याला? तर हा आहे किंगफिशर.
तर ह्याची चोच पहा केवढी लांब दिसते. आणि हा काय करतो तर पाण्यामधले फिश पकडतो मुलांनो या चोचीनं. हा आहे मग किंगफिशर. तर याला मराठीमध्ये पिंगळा म्हणतात मुलांनो. तुम्ही कधी ऐकलं असेल पिंगळ्या पक्ष्याचं नाव. तर हा आहे किंगफिशर म्हणजे पिंगळा. तर चला आपण आता स्पेलिंग पाहूया. पहा मुलांनो, स्पेलिंग काय आहे. KING किंग, KING किंग, KING किंग. फिशर FISHER फिशर, FISHER फिशर, FISHER फिशर, FISHER फिशर. किंग KING किंग, FISHER फिशर, KING किंग, FISHER फिशर, KING किंग, FISHER फिशर. किंगफिशर म्हणजे पिंगळा पक्षी मुलांनो. तर आता तुम्ही पाहिलं पिंगळा पक्ष्याचं वैशिष्ट्य सुद्धा आहे की तो काय करतो, मासे पकडतो पाण्यामधले आपल्या लांब चोचीनं. चला मग आता आपण पुढचा बर्ड पाहूया. पहा मुलांनो, चित्रामध्ये कोणता पक्षी दिसतोय तुम्हाला. तर हा आहे किवी. किवी. तर किवी तुम्ही पाहिलाय काय. हा आहे किवी. तर आपण मराठीत सुद्धा याला किवी नावानंच ओळखतो मुलांनो. तर हा आहे किवी. चला तर मग आपण याचं स्पेलिंग पाहूया. पहा मुलांनो, स्पेलिंग काय आहे. ही छोटी स्पेलिंग आहे मुलांनो. KIWI किवी, KIWI किवी, KIWI किवी, KIWI किवी. तर मुलांनो, हे झाले आपले बर्ड्स. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका मुलांनो. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा मुलांनो. तर तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला न चुकता व्हिडिओ पाहायला मिळेल मुलांनो. तर माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद मुलांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय मुलांनो.